नारळ न वापरता फक्त ताकात बनणारी ही झटपट सोलकढी एकदा प्यायलात तर उन्हाळ्यात रोज मागाल. थंडगार, पाचक आणि चवीला एकदम कोकणी स्टाईल. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि हलकी-फुलकी ताकातली सोलकढी. ही सोलकढी पोटासाठी खूपच हलकी, पचनाला मदत करणारी आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी असते. जेवणासोबत किंवा तिखट मसालेदार पदार्थांनंतर ही सोलकढी एकदम परफेक्ट लागते. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. या रेसिपीमध्ये मी रेडीमेड कोकम आगळ वापरणार आहे. तुमच्याकडे जर आगळ नसेल तर तुम्ही आमसूल किंवा कोकम कोमट पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवा. कोकमाचा सगळा अर्क पाण्यामध्ये उतरला की मग ते पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये अर्धा लिटर थंड ताक घेतलेला आहे. सोलकढीमध्ये हमखास नारळ वापरतात, तर इथे आपण बिना नारळापासून म्हणजेच ताकापासून सोलकढी बनवतोय. मग त्यासाठी ताक जास्त आंबट नसावं, चांगलं फ्रेश असेल तर सोलकढीची मजा आणखीन येते. थोडंसं घुसळून घेतलं की आणखीन स्मूथ होईल. आता यामध्ये ना मी एक हिरवी मिरची आणि एक लसणाची पाकळी ठेचून घातलेली आहे. हिरवी मिरची जर तिखट असेल तर अर्धीच घ्या. त्यानंतर इथे पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालतीये. हिरवी मिरची, लसूण, जिरे हे सगळं साहित्य तुम्ही मिक्सरला बारीक देखील करून यामध्ये घालू शकता. आता ताकाची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी 1 चमचा साखर घालतोय. त्याचबरोबर चवीनुसार साधं मीठ आणि मग यामध्ये मी 2-3 चमचे कोकम आगळ घातलेला आहे. आगळ टाकल्यानंतर मिक्स करून घ्या. बघा रंग किती मस्त येतोय. यामधील सगळं साहित्य एकजीव झालं की वरून बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घाला. मिक्स करण्यासाठी, एकजीव करण्यासाठी तुम्ही एकदा परत घुसळून घ्या आणि बर्फाचे खडे घालू शकता. आता ही सोलकढी 10 ते 15 मिनिटं फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. थंडगार ताकातली सोलकढी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. नारळाच्या दुधाची नसली तरीही टेस्टला अप्रतिम लागते. ही सोलकढी वरण, डाळ-भात, फिश थाळी, चिकन थाळी किंवा मसालेदार जेवणासोबत पिऊ शकता. एकदा टेस्ट करून बघा. ताक फार आंबट असेल तर थोडंसं पाणी घालून बॅलन्स करा. सोलकढी बनवल्यानंतर 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवल्यास फ्लेवर्स छान मुरतात. तुम्हाला अचानक सोलकढी प्यावीशी वाटते पण तुमच्याकडे ओलं खोबरं नाहीये दूध काढण्यासाठी, तर तुम्ही अशा वेळेला अगदी झटपट ताकातली सोलकढी बनवून पिऊ शकता. पाहुणे जेवायला येणार असतील तर त्यांना जेवणासोबत ही सोलकढी सर्व्ह करा. जर तुम्हाला सोलकढी आवडत असेल ना, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेअर करा. भेटूयात परत अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.